नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी जे वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 8th मॅथ्स मधील 7th चॅप्टर व्हेरिएशन कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 7.3 ज्या अंतर्गत डायरेक्ट तसेच इन्व्हर्स व्हेरिएशनवर आधारित वर्क, स्पीड, टाइम यावरील उदाहरणे पाहणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएशन आणि इन्व्हर्स व्हेरिएशन कशाला म्हटलं जातं ते अभ्यासलेलं आहे. त्यातला थोडासा भाग पुन्हा एकदा रिकॉल करूया. सपोज x is various directly with y और x is various inversely with y. हे दोन पद्धतीने व्हेरिएशनचे आपण टाइप पाहिलेले आहेत. हा जो फर्स्ट टाइप आहे ज्याला आपण डायरेक्ट व्हेरिएशन म्हणतो आणि हा जो सेकंड टाइप आहे त्याला आपण इन्व्हर्स व्हेरिएशन असं म्हणतो. यामध्ये हे जे साइन अल्फा आहे हे अल्फा साइन आपण काढून टाकतो आणि त्याच्याऐवजी इज इक्वल टू के असं आपण साइन देतो. याचाच अर्थ या स्टेपची पुढची जी स्टेप येते देअरफॉर वी से दॅट एक्स विच इज इक्वल टू के इंटू वाय असं आपण डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये म्हणतो. किंवा इन्व्हर्स व्हेरिएशन मध्ये इथं आपण असं म्हणतो एक्स विच इज इक्वल टू के अपॉन वाय, के इंटू 1 के होणार आणि डिनॉमिनेटरला वाय आहे असा होतो. याचाच अर्थ आपण हे एक प्रकारे इक्वेशन मिळवतो. मग याच इक्वेशन मध्ये जर आपण के ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर जे आपल्याला नवीन इक्वेशन मिळतं त्याला आपण इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन असं म्हणतो. मात्र ती के ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नसते, ती आपण मिळवतो. त्यासाठी आपल्याला दिलेल्या एक्झाम्पल मध्ये एक्स आणि वाय या दोघांच्याही एकमेकाशी रिलेटेड असणाऱ्या व्हॅल्यूज दिलेल्या असतात. दॅट इज मीन्स इफ एक्स ची व्हॅल्यू जर काही दिलेली असेल आणि त्याच्याशी रिलेटेड वाय ची पण व्हॅल्यू दिली असेल तर ह्या दोन्ही व्हॅल्यू जर आपण इथं सबस्टिट्यूट केल्या किंवा इथं सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला त्या त्या व्हेरिएशनशी रिलेटेड असणारा के मिळतो, जो के आपला कॉन्स्टंट असतो. हा मिळालेला के पुन्हा आहे त्या इक्वेशन मध्ये जर सबस्टिट्यूट केला तर जे मिळतं त्याला आपण इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन म्हणतो. मग त्या इक्वेशन नुसार आपण एक्स वरून वाय ची किंवा वाय वरून एक्स ची किंमत काढू शकतो. तर अशी जी उदाहरणं आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत तीच एकत्रितरित्या त्या प्रॅक्टिस सेटमध्ये पुन्हा एकदा पाहणार आहोत. सुरुवातीला फर्स्ट क्वेश्चन काय पहा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. आपल्याला काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत त्यातील इन्व्हर्स व्हेरिएशनची स्टेटमेंट कोणती असं आपल्याला क्वेश्चन विचारलेलं आहे. याचाच अर्थ आपल्याला व्हेरिएशनचा जो टाइप आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे. व्हेरिएशनचा टाइप आयडेंटिफाय करत असताना आपण 7th स्टँडर्ड पासून पाहतोय जिथे आपण डायरेक्ट प्रपोर्शन आणि इन्व्हर्स प्रपोर्शन अशा पद्धतीने पाहिलेलं आहे. आपण जेव्हा एखादं एक्झाम्पल पाहतो त्यावेळी त्यामधील दोन ज्या क्वांटिटी असतात एकमेकाशी रिलेटेड असणाऱ्या दोन क्वांटिटी यांचा विचार करायचा. सपोज ए ही फर्स्ट क्वांटिटी आहे आणि बी ही त्याच्याशी रिलेटेड असणारी सेकंड क्वांटिटी आहे. फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीज होत असताना त्याच्याशी रिलेटेड क्वांटिटी सुद्धा जर इन्क्रीज होत असेल किंवा फर्स्ट क्वांटिटी डिक्रीज होत असताना रिलेटेड क्वांटिटी सुद्धा डिक्रीज होत असेल तर अशा व्हेरिएशन मध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएशन आहे असं म्हणतो. आणि याच्या उलट फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीज होताना सेकंड क्वांटिटी डिक्रीज होते किंवा फर्स्ट क्वांटिटी डिक्रीज होत असताना सेकंड क्वांटिटी इन्क्रीज होते अशा टाईपचं जे व्हेरिएशन असतं त्याला आपण इन्व्हर्स व्हेरिएशन असं म्हणतो. म्हणजे वर्क, टाइम, स्पीड याच्याशी रिलेटेड असणारी जी एक्झाम्पल्स असतात ती शक्यतो इन्व्हर्स व्हेरिएशन मध्ये असतात. स्टेटमेंट पाहूया म्हणजे लक्षात येईल. फर्स्ट स्टेटमेंट काय, नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड टाइम टेकन बाय देम टू कम्प्लीट द जॉब. नंबर ऑफ वर्कर्स ही एक क्वांटिटी झाली म्हणजे किती कामगारांची संख्या आहे ती एक क्वांटिटी झाली आणि ती टाइम टेकन बाय देम आणि त्यांना लागणारा कालावधी म्हणजे एखादं काम पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी ही दुसरी क्वांटिटी आहे. जर वर्कर्स जास्त असतील तर कालावधी कमी लागेल किंवा वर्कर्स कमी असतील तर कालावधी जास्त लागेल. याचाच अर्थ इफ फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीजेस द रिलेटेड क्वांटिटी डिक्रीजेस और इफ फर्स्ट क्वांटिटी डिक्रीजेस द रिलेटेड क्वांटिटी इन्क्रीजेस. म्हणजेच हा जो टाइप आहे ज्याला आपण इन्व्हर्स व्हेरिएशन आहे असं म्हणतो. तर वर्कर्सची संख्या जर वाढली तर टाइम टेकन जो आहे तो कमी असेल किंवा वर्कर्स कमी असतील तर टाइम पिरियड वाढेल. याचाच अर्थ हा इन्व्हर्स व्हेरिएशनचा टाइप झाला. सेम वे सेकंड एक्झाम्पल काय सांगितलं, द नंबर ऑफ पाइप्स ऑफ द सेम साइज म्हणजे नंबर ऑफ पाइप्स ही फर्स्ट क्वांटिटी झाली टू बी फिल इन अ टँक अँड द टाइम टेकन बाय देम टू फिल द टँक. म्हणजे सेम साईजच्या पाईप्स आहेत त्या पाईप्सचे जे नंबर्स आहेत ती एक क्वांटिटी आणि त्या पाईपनुसार ती टाकी भरण्यासाठी लागणारा कालावधी ही दुसरी क्वांटिटी आहे. मग पाईप्स जास्त असतील तर टाइम पिरियड कमी लागेल किंवा पाईप्स कमी असतील तर टाइम पिरियड जास्त लागेल.
याचाच अर्थ हे सुद्धा यापूर्वीसारखं म्हणजेच इनव्हर्स व्हेरिएशनचा टाईप येतो. थर्ड एक्झाम्पल काय सांगितले पहा. पेट्रोल फिल्ड इन अ टँक ऑफ अ व्हेकल अँड इट्स कॉस्ट. पेट्रोल फिल्ड ही फर्स्ट क्वांटिटी झाली आणि त्याची कॉस्ट ही सेकंड क्वांटिटी झाली. पेट्रोल जर जास्त भरलं तर कॉस्ट जास्त असेल, पेट्रोल कमी भरलं तर कॉस्ट कमी होणार. म्हणजे एक क्वांटिटी इन्क्रीज झाल्यानंतर रिलेटेड क्वांटिटी सुद्धा इन्क्रीज होते किंवा पहिली डिक्रीज झाल्यानंतर रिलेटेड सुद्धा डिक्रीज होते. म्हणजे हे इनव्हर्सचं नव्हे, हे जे एक्झाम्पल आहे ज्याला आपण डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल असतो. सेम वे लास्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. एरिया ऑफ अ सर्कल अँड इट्स रेडियस. एरिया ही फर्स्ट क्वांटिटी आणि रेडियस ही सेकंड क्वांटिटी. रेडियस इन्क्रीज झाली, एरिया इन्क्रीज होणार. रेडियस डिक्रीज झाली, जो एरिया आहे तो सुद्धा डिक्रीज होणार. म्हणजे हे सुद्धा जे एक्झाम्पल आहे ज्याला आपण डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल म्हणतो. आपण एक्झाम्पल सोडवत असताना, वर्ड प्रॉब्लेम सुद्धा सोडवत असताना सुरुवातीला तो व्हेरिएशनचा टाईप आयडेंटिफाय करायला आला पाहिजे. त्यासाठी आपण दोन क्वांटिटी चूज करूया. जर पहिली क्वांटिटी इन्क्रीज होताना दुसरीही इन्क्रीज होत असेल किंवा पहिली डिक्रीज होताना दुसरी सुद्धा डिक्रीज होत असेल तर तो डायरेक्ट व्हेरिएशनचा टाईप असतो. अथवा पहिली इन्क्रीज होत असताना दुसरी डिक्रीज होत असेल किंवा पहिली डिक्रीज होत असताना दुसरी इन्क्रीज होत असेल तर अशा व्हेरिएशनमध्ये आपण इनव्हर्स व्हेरिएशन आहे असं म्हणतो. आता यावर आधारित जी प्रत्यक्ष सॉल्व्ह करण्यासाठी एक्झाम्पल्स आहेत ती पाहूया. क्वेश्चन काय दिलाय पहा. इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 hours, how many workers will be required to do the same work in 30 hours? आपल्याला एक वॉल बिल्ड करण्यासाठी सांगितलेलं आहे की 15 वर्कर्स असतील तर 48 hours लागतात. मग 30 hours मध्ये सेम वर्क कम्प्लीट करण्यासाठी किती वर्कर्सची आवश्यकता आहे असं विचारलेलं आहे. म्हणजे इथं आपल्याला दोन क्वांटिटी लक्षात येतील. एक म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स आणि दुसरा म्हणजे टाइम पिरियड, दॅट इज मीन्स टाइम टेकन टू कम्प्लीट द वर्क. मग ह्या ज्या दोन क्वांटिटी आहेत त्या आपण व्हेरिएबल मध्ये कन्सिडर करूया. त्यासाठी सुरुवातीला इथे लिहू लेट द नंबर ऑफ वर्कर्स एक्स हे वर्कर्सचे नंबर आहेत असं कन्सिडर करू. अँड टाइम टेकन टू बिल्ड अ वॉल लिहा किंवा एवढंच असू दे. अँड टाइम टेकन विच इज इक्वल टू वाय. आता हा जो टाइम पिरियड आहे तो हवर्स मध्ये आहे त्यामुळे ह्याला आपण युनिट देऊ. एक्स वर्कर्स हे वाय हवर्स मध्ये कंप्लीट करतात असा त्याचा अर्थ आहे. एक्झाम्पल मध्ये आपण व्हेरिएशनचा टाईप लक्षात घ्यायचा. इथं वर्कर्सची संख्या जर वाढली तर टाइम पिरियड कमी लागेल, कमी वेळामध्ये ती भिंत बांधून होईल. तर वर्कर्स कमी केले तर टाइम पिरियड वाढेल. याचाच अर्थ हे जे एक्झाम्पल आहे ते इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये म्हणून आपण इथे लिहायचं आहे. Therefore, we say that x is inversely various with y. म्हणजेच एक्स आणि वाय हे इनव्हर्सली व्हेरिएशन असेल तर आपण त्याच्या पुढची अशी स्टेप लिहितो. Therefore, x which is equal to हे अल्फा साइन काढून इज इक्वल टू लिहितो k अपॉन वाय. म्हणजेच हे एक्स आणि वाय यामध्ये जर आपण पाहिलं तर मीन्स एक्स वाय इज इक्वल टू के असंही लिहू शकतो. हा वाय लेफ्ट साइड आल्यानंतर मल्टिप्लाय होतो. आपण ऍट ए टाइम एक्स आणि वायच्या जर व्हॅल्यू माहित असतील तर के ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. आपल्याला इथे व्हॅल्यू दिलेले आहेत की 15 वर्कर्स आहेत याचाच अर्थ एक्स 15 असताना 48 hours रिक्वायर्ड आहेत याचाच अर्थ वाय 48 hours आहे. म्हणून आपण पुढे असं म्हणू शकतोय इफ एक्स इज इक्वल टू 15 देन वाय इज इक्वल टू 48. म्हणजे जेवढी एक्स 15 असतो तेवढी वाय ची किंमत 48 आहे. या दोन किमती जर इथे सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला के ची व्हॅल्यू मिळू शकते. Therefore, we say that x, that is means 15 into y, which is equal to 48, is equal to k. जे 15 आणि 48 चा जो काही मल्टिप्लिकेशन असेल ती व्हॅल्यू म्हणजे k ची असते. त्यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 15 8 जा 120 कॅरी ऑन 12, 15 4 जा 60 प्लस 12 दॅट इज मीन्स 72. म्हणजेच आपल्याला k ची जी व्हॅल्यू मिळते ती 720 मिळते. ती k ची व्हॅल्यू जर आपण इथं सबस्टिट्यूट केली तर जे मिळतं ज्याला आपण इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन असं म्हणतो. Therefore, xy which is equal to 720 हे जे आपल्याला मिळालं ज्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणतो. या प्रकारचे उदाहरण आपण या पूर्वीच्या दोन्ही व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. जर हे तुम्हाला थोडंसं फास्ट वाटत असेल तर ते व्हिडिओ पाहून घ्या जेणेकरून हे सहजतेने तुमच्या लक्षात येईल. आता हे जे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळालेलं आहे याचा फायदा असा होतो की यानंतर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू दिल्यानंतर वाय ची शोधू शकतो किंवा वाय ची दिल्यानंतर एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आपल्याला पुढे तेच सांगितलेलं आहे. 30 हवर्स म्हणजे आपण वाय कन्सिडर केलेला आहे. त्याचा अर्थ वाय जर 30 असेल तर वर्कर्स किती आवश्यक आहेत म्हणजे एक्स किती आहेत. म्हणून आपण इथे पुढे लिहायचं इफ वाय इज इक्वल टू 30 देन
ज्यावेळी y30 असतो त्यावेळी x फाइंड आउट करूया. म्हणजे ह्या इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. देअरफॉर x इंटू वाय दॅट इज मीन्स x इंटू 30 या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू लिहितोय इज इक्वल टू 720. याचाच अर्थ x फाइंड आउट करत असताना हा 720 तसाच राहील इंटू 30 आहे तो राईट साईडला गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे 0 0 कॅन्सल होईल. 3 1 जा 3 3 2 जा 6 कॅरी ऑन 1 3 4 जा दॅट इज मीन्स 24 3 जा 72. म्हणजे x ची व्हॅल्यू जी येईल ती 24 येईल. याचा अर्थ तेच सेम वर्क जर 30 अवर्स मध्ये कंप्लीट करायचं असेल तर आपल्याला 24 वर्कर्स आवश्यक असते. म्हणजेच इथं जो फायनल क्वेश्चन विचारलेला आहे, हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड. सो वी से दॅट 24 वर्कर्स विल बी रिक्वायर्ड. किंवा डीप मध्ये लिहिणार असाल तर तुम्ही असं लिहू शकता, इफ द सेम वर्क कंप्लीट इन 30 अवर्स सो वी नीड 24 वर्कर्स. त्याच पद्धतीत अजून एक एक्झाम्पल पहा. 120 bags of half liter milk can be filled by a machine with 3 minutes. Find the time to fill such 1800 bags. इथं आपल्याला ज्या दोन क्वांटिटी दिलेल्या आहेत, एक म्हणजे नंबर ऑफ बॅग्स आहेत. 120 बॅग्स जर मशीनद्वारे फिल करायचे असतील तर 3 मिनिट्स हा टाइम पिरियड लागतो. मग त्याच्याऐवजी 1800 बॅग्स जर असतील तर त्यासाठी किती टाइम पिरियड लागेल असा हा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे आपण सुरुवातीला इथं क्वांटिटी कोणत्या कन्सिडर करायचे ते लक्षात यायला हवं. इथं नंबर ऑफ बॅग्स ही एक क्वांटिटी आहे आणि त्या बॅग्स फिल करण्यासाठी लागणारा जो टाइम पिरियड आहे ती सेकंड क्वांटिटी आहे. म्हणजेच इथं आपण लिहित असताना सुरुवातीला असं लिहू, लेट दी नंबर ऑफ बॅग्स is equal to x and time taken that is to fill the bags which is equal to y आणि तो जो टाइम दिलेला आहे तो आपल्याला मिनिट्स मध्ये सांगितलेला आहे. जर बॅग्स जास्त असतील तर टाइम पिरियड जास्त लागेल, बॅग्स कमी झाल्या तर टाइम पिरियड कमी लागेल. याचाच अर्थ हे डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. म्हणून आपण म्हणू शकतो therefore we say that x which is directly varies with y. यामध्ये आपण x which is equal to अल्फा साइन काढून टाकतो k इंटू वाय, ज्यामध्ये k हा आपला जो असतो ज्याला आपण कॉन्स्टंट असं म्हणतो. त्यावेळी आपल्याला x आणि y यांच्या ऍट अ टाइम व्हॅल्यू माहित असतात त्यावेळी आपण k ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. इथं आपल्याला सुरुवातीला सांगितलेलं आहे बॅग्स म्हणजेच x आहेत आणि त्यासाठी आवश्यक असणारा पिरियड म्हणजेच y आहे. त्यावेळी x हा 120 आहे त्यावेळी y हा 3 आहे. therefore if x is equal to 120 then y is equal to 3. मग या x आणि y च्या दोन्ही व्हॅल्यू जर आपण इथं सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला काय इक्वेशन मिळेल पहा, x दॅट इज मीन्स 120 विच इज इक्वल टू k इंटू वाय दॅट इज मीन्स k इंटू 3. म्हणजेच k ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना हा 3 जो आहे तो लेफ्ट साइडला डिवाइड होईल. म्हणजेच 120 अपॉन 3 दॅट इज मीन्स 40 दॅट इज द व्हॅल्यू ऑफ k. मग ही k ची जी व्हॅल्यू आहे ती जर आपण इथं सबस्टिट्यूट केली तर जे मिळतं त्याला आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन असं म्हणतो. therefore x which is equal to 40 into y is k च्या ऐवजी आपण 40 व्हॅल्यू घेतली. ही जी इक्वेशन मिळालेली आहे यानुसार जर आपल्याला x दिला तर y किंवा y दिला तर x मिळतो. आपल्याला पुढे तेच विचारलेलं आहे 1800 बॅग्स आहेत म्हणजेच x हा 1800 आहे. त्यासाठी टाइम पिरियड किती आवश्यक आहे म्हणजेच y किती आहे. म्हणून आपण पुढे म्हणूया नाउ इफ x is equal to 1800 then मग ही जी x ची व्हॅल्यू आहे ती जर इथं सबस्टिट्यूट केली तर याचा अर्थ असा होईल 1800 विच इज इक्वल टू 40 इंटू वाय. म्हणजेच इथं y फाइंड आउट करायचं असेल तर 1800 अपॉन 40 इज इक्वल टू y होईल. हा 0 ला 0 कॅन्सल होईल. म्हणजेच हे पुढे जर आपण सॉल्व्ह करत गेलो 4 4 are 16 कॅरी ऑन 2 4 5 are 20 विच इज इक्वल टू y. म्हणजेच y ची जी व्हॅल्यू आली ती 45 मिनिट्स आली. असा आहे की 120 बॅग्स साठी 3 मिनिट्सचा पिरियड लागत असेल तर 1800 बॅग्स साठी 45 मिनिट्स लागतील. म्हणजेच आपण फायनली असं म्हणू शकतो फाइंड द टाइम टू फिल सच 1800 बॅग्स. देअरफॉर टाइम टू फिल 1800 bags which is equal to 45 minutes. ही जी दोन्ही उदाहरणं पाहिली हे डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल किंवा याच्या अगोदरचं इन्व्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल हे आपण 7th स्टँडर्डच्या मेथडनं अतिशय साध्या पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो.
म्हणजे प्रोडक्ट सेम दाखवून किंवा रेशो सेम दाखवून, परंतु या चॅप्टर मध्ये आपण व्हेरिएशनचा वापर करून ही एक्झाम्पल कशा पद्धतीने सोडवायची हे पाहतोय. त्याच पद्धतीचं एक मिक्स एक्झाम्पल लक्षात घ्या. अ कार विथ स्पीड 60 किलोमीटर पर hour takes 8 hours to travel some distance. What should be the increase in speed if the same distance is to be covered in 7.5 hours? क्वेश्चन काय सांगितलं पहा. एक स्पेसिफिक डिस्टन्स आहे, ते 60च्या स्पीडने गेल्यानंतर 8 hours मध्ये कंप्लीट होतो. जर आपल्याला सेम डिस्टन्स 7.5 hours मध्ये जर कंप्लीट करायचं असेल तर स्पीड कितीने इन्क्रीज करावं लागेल असा क्वेश्चन विचारलेला आहे. आपण सुरुवातीला न्यू स्पीड काय ते फाइंड आउट करू, त्यानंतर कितीने इन्क्रीज करावं लागेल ते शोधता येतं. म्हणजेच इथं सुरुवातीला जर आपण एक्झाम्पल ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल की हे जे स्पीड आहे ती एक क्वांटिटी आहे आणि जो लागणारा टाइम पिरियड आहे ती सेकंड क्वांटिटी आहे. म्हणून त्या दोन क्वांटिटी सुरुवातीला कन्सिडर करू. लेट दी स्पीड ऑफ कार इज इक्वल टू एक्स. मात्र हे जे स्पीड आहे ते किलोमीटर पर आवर हे युनिट त्याला द्यायला हवं. स्पीड एक्स किलोमीटर पर आवर आहे हे कन्सिडर करू. अँड टाइम विच इज इक्वल टू 8, सॉरी इथे 8 दिलेलं आहे, जे आपण वाय कन्सिडर करणार. वाय हावर्स एवढं टाइम पिरियड आहे असं कन्सिडर करूया. आता आपल्याला डिस्टन्स सेम आहे, याचा अर्थ जर कमी वेळामध्ये आपल्याला ते अंतर कव्हर करायचं असेल तर स्पीड वाढवायला पाहिजे. म्हणजेच एक क्वांटिटी कमी होत असताना दुसरी क्वांटिटी जर वाढत असेल तर हे जे एक्झाम्पल आहे ते इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये येतं. म्हणून आपण इथे म्हणू शकतो देअरफॉर एक्स विच इज इनव्हर्सली व्हेरियस विथ वाय. म्हणजेच याचं इक्वेशन लिहित असताना एक्स विच इज इक्वल टू के अपॉन वाय या पद्धतीने लिहितो. त्यामध्ये के हा कॉन्स्टंट असतो. मग इथं आपल्याला ऍट अ टाइम एक्स आणि वायच्या जेव्हा व्हॅल्यू मिळतात तेव्हा आपण के फाइंड आउट करतो. मी इथे सांगितलेलं आहे स्पीड एक्स म्हणजे 60 असताना टाइम पिरियड वाय म्हणजेच 8 hours आहे. म्हणून इथे लिहूया इफ एक्स इज इक्वल टू 60 देन वाय इज इक्वल टू 8. या दोन्ही व्हॅल्यू जर इथे सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला इक्वेशन काय व्हॅल्यू कशी मिळेल पहा. एक्स दॅट इज मीन्स 60 विच इज इक्वल टू के अपॉन वाय दॅट इज मीन्स के अपॉन 8. हा 8 जर मल्टिप्लाय केला तर 60 इंटू 8 दॅट इज मीन्स के. 6 8 जार 48 होईल आणि तो 0 आहे विच इज इक्वल टू के. म्हणजे आपल्याला जी के ची व्हॅल्यू मिळाली ती 480. ही के ची व्हॅल्यू जर आपण इथे पुन्हा सबस्टिट्यूट केली तर आपल्याला हे इक्वेशन मिळेल. therefore we say that x which is equal to 480 upon y. हा y जर तुम्ही लेफ्ट साइडला घेतला तरी चालतो. दॅट इज मीन्स x इंटू वाय विच इज इक्वल टू 480. मग हे जे मिळालेलं आहे ज्याला आपण इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन म्हणतो. इथपर्यंतचा भाग पुन्हा लक्षात येतोय का पहा. सुरुवातीला आपण जे स्पीड आहे ते एक्स कन्सिडर केलं आणि त्यासाठी लागणारा जो टाइम पिरियड आहे तो वाय कन्सिडर केला. आपल्याला कमी वेळामध्ये तेच डिस्टन्स कव्हर करायचं आहे, याचा अर्थ स्पीड इन्क्रीज करावं लागेल. म्हणजे एक क्वांटिटी कमी होत असताना दुसरी वाढते, म्हणून ते इन्व्हर्स व्हेरिएशनचा टाईप आहे. मग त्यानुसार आपण ते इन्व्हर्स व्हेरिएशन लिहिलं. अल्फा साइन कडून आपण कॉन्स्टंट के घेतला. ऍट अ टाइम एक्स आणि वायच्या व्हॅल्यू माहित असताना आपण के फाइंड आउट केला. ती के ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला हे जे मिळालं ज्याला आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणतो. यामध्ये आपण आता एक्स किंवा वाय कोणाची किंमत मिळवू शकतो. आपल्याला सांगितलं की सेम डिस्टन्स आपल्याला 7.5 hours मध्ये कंप्लीट करायचं आहे. याचा अर्थ ह्या जो टाइम पिरियड आहे जो वाय दिलेला आहे, म्हणजेच इथे सांगितलंय इफ वाय इज इक्वल टू 7.5. याचाच अर्थ सिंपल फ्रॅक्शन मध्ये जर आपण बोलायचं झालं 7 2 जार 14 प्लस 1 दॅट इज मीन्स 15/2 hours. देन म्हणजे वाय जर 15/2 असेल तर एक्स फाइंड आउट करूया. म्हणजे ही जी किंमत वायची आहे ती जर इथं सबस्टिट्यूट केली तर काय होईल. देअरफॉर एक्स इंटू 15/2 विच इज इक्वल टू 480. म्हणजेच एक्स फाइंड आउट करत असताना 480 इंटू 2 अपॉन 15 या पद्धतीने आपण लिहू शकतो. हा 2 न्यूमरेटरला येईल, 15 डिनॉमिनेटरला येईल. म्हणजेच 15 1 जार 15 3 जार 45 कॅरी ऑन 3 15 2 जार दॅट इज मीन्स 32 2 जार 64. याचाच अर्थ असा आहे की जर 8 hour मध्ये ते कंप्लीट होत असेल तर 60 ची स्पीड असेल आणि 7.5 hour मध्ये कंप्लीट होत असेल तर ते स्पीड जे असेल ते 64 किलोमीटर पर hour. परंतु आम्हाला जो क्वेश्चन विचारलेला आहे त्यामध्ये असं सांगितलंय व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन स्पीड. वाढलेलं स्पीड काय असेल. हे न्यू स्पीड आलं. हे इनिशियल स्पीड जे होतं ते 60 किलोमीटर पर hour होतं आणि आत्ताचं जे स्पीड आहे ते 64 किलोमीटर पर hour आहे. देअरफॉर आपण इथं म्हणू शकतो इन्क्रीज इन स्पीड. स्पीड मध्ये वाढ झालेली आहे
की म्हणजे 64 मायनस 60 विच इज इक्वल टू 4 किलोमीटर पर हवर या पद्धतीने आपण त्याचा आन्सर लिहायचा. म्हणजेच या प्रॅक्टिस सेटमध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, की जी उदाहरणं आपण यापूर्वीच्या दोन्ही व्हिडिओमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आणि इन्व्हर्स व्हेरिएशनच्या त्या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलेले आहेत. तीच उदाहरणं एकत्रितरित्या इथं वर्क टाइम स्पीड या प्रकारे इथं आलेली आहेत. जर तुम्हाला एक्झाम्पल दिलं तर सर्वात महत्वाची गोष्ट की त्याचा तुम्हाला टाइप जो आहे, व्हेरिएशनचा जो टाइप आहे, तो आयडेंटिफाय करता आला पाहिजे. एकदा जर तुम्हाला तो टाइप आयडेंटिफाय करता आला, की त्यानंतर तुम्ही के फाइंड आउट करा, इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन फाइंड आउट करा आणि तुम्हाला जे हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 8वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक यू.